जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने झाले ओ साजनी झाले ओ साजनी तो विठ्ठल परवा तो विठ्ठल परवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा हा माधव बरवा हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बलवा तो माधव बलवा तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बलवा तो माधव बलवा तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम चला वळू गाई चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वन बहु केली वन माया पिटे झाला सीन बहु केली वन बहु केली वन आंधी भार पोटे भूक भार पोटे भूक काय खेळायाचे सुख बहु केली वन बहु केली वन काय खेळायाचे सुख बहु केली वन बहु केली वन हे तुका मने धावे मने धावे मग अवघे बरवे बहु केली वन बहु केली वन मगावगे बरवे बहु केली वन बहु केली वन माया पेटी झाला शेन बहु केली वन बहु केली वन जय गोपार कुमारी गोपार कुमार गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी जय गोपार कुमारी जय गोपार कुमारी जय गोपार कुमारी जय गोपार कुमारी कीर्तनातील पहिली चाल हरिभक्त पारायण भजन सम्राट संगीत अलंकार संतोषजी महाराज दोडे तसंच आपल्या परिसराचं वैभव हरिभक्त पारायण भजन सम्राट दादा महाराज तोडमल. हरे ना चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई
चला बळुगाई 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 बैसू कोण एक ठाई बैसू कोण एक ठाई बभू केली वन वन बभू केली वन वन एक ठाई बैसुजे एक ठाई बहु केली वनवन बहु केली वनवन पाय पीठ झाली सीन पाय पीठ झाली सीन गमदानी साधा गमदानी गमदानी सनी दानी दब मगरे दा गमदानी साधा गमदानी दा पाय पीठ झाली सीन पाया पीठी झालक्षीण पाय पीठी झालक्षीण पाय पीठी आया पीडी झालक्षीण झाला पाया पीडी झाला क्षीण झाला पाया पीडी झाला क्षीण पेट झाली चीन
बहू केली वन वन बहुगे बहुगे वन बोला बोला टाळी टाळी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गौरी ज्ञानेश्वर महाराज की गुरुगिरी महाराज गुरु नारायण गिरी महाराज कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज नारायण गिरी महाराज रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की चला वळू गाई चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई बहु केले वन वन पाय पिटी झाला शेन खांदी भार पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केले वनवन पाय पिटी झाला शेन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केले वनवन पाय पिटी झाला शिन पांडुरंगा करू प्रथमा नम पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चंद कृपानाने कथे दावितो चंद कृपानाने कथे दावितो बाबाजी सद्गुरु दास काय माझी वाणी मानील संताशी रंजव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहूँ भूलो नहीं
मेरे प्रियतम श्याम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या वार करी संताच्या यावर करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्वे जननी देवांची ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन विनती बारंबार पवन विनती बारंबार हे दुःख मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा शेवे लागी सेवक झालो तेरे लागे सेवक झालो शेवे लागे सेवक झालो तेरे लागे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणात तुमचा लागलो निज चरणात तुमच्या लागलो चरणात तुमच्या लागलो चरणात तुमच्या लागलो चरणात तुमच्या लागलो चरणात आहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया यावरी न करा अवेर यावरी न करा न करा चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई बहु केले वनवन पाय पिटी झाला शीन प्रस्तुत चली प्राप्त प्रसंगी शिवेकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट देहो निवासी किंबहुना सर्व देही निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा गवळण अर्थात काल्याच्या प्रसंगातील ही असणारी गवळण आपण शिवेकरिता घेतलेली आहेत. अत्यंत मार्मिक गोड गोपाळांचा संवाद या अभंगातून महाराज स्वतः वक्तव्य करत आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि गोकुळातला प्रसंग असावा. ज्याला कोणाला काला पाहिजे असेल त्यांनी पहिला गायी वळल्याशिवाय काला मिळणार नाही. गायी वळल्याशिवाय काला नाही. एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. भावी काला म्हणजे भावी काला नाही, त्याचा अर्थ दोन होतो. भावी काला, भावी काला म्हणजे जे भाविक आहे, भाविक वेगळा आणि भावुक वेगळा. मनुष्य भावुक कधीही होतो पण भाविक कायमचा असतो.
प्रसंग पडला तर तो भाऊ कधीही होतो कुठेही होतो कसाही होतो भाऊ. ज्याला कळलं त्याला कळलं मला काय सांगायचं आहे. गाय कापताना कसाही सुद्धा भाऊक होतो की याला मी कसं कापू, पण आतून रक्त विचित्र असतं आणि ते चित्र विचित्र असणारं ते रक्त त्या कसायाला तो सुद्धा भाऊक होतो, पण आतला असताना त्याची वेदना त्या व्यक्तीला पाप शांत होऊ देत नाही. खूप पाप करून घेतो आणि मग पाप त्याला मारतो. मी कशा करता बोलतो हे, भाविकाला जर भाविक असाल आणि भाविक तो आहे की ज्याच्या गायी ताब्यामध्ये आहे. चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. पण आध्यात्मिक गवळण नाहीत. मी कशी मला सुचली ही रामदानी गवळण आज घ्यायची म्हणून. आम्ही जे काही करतो बोलतो हे सर्व प्रभूची प्रेरणा. रामजीला आम्ही हरीला शरण असल्यामुळं जे आतून जे आवाज येतो ते आम्ही करत असतो. आवाज मोकळा कर बाबा, मोकळा कर आवाज. कधीही आपण आपल्या मनाने कधीही काही करू नये. मनाने केलं की ते वाया जात असतं. आत्म्याने करावं, परमात्म्याने करावं. चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. एके ठाई जेऊ आपण. पर कोणी चला आपण काही अभंग पाहिले ना, आल्यानो संसारा जा तुम्ही पंढरपूरला जा. आणि आपण आज म्हणतात की चला वळू गाई बैसू. बैसू म्हणजे एकी सर्वांनी मिळून एकी ठिकाणी बसू. कुठं बसू तर आपल्या भागामध्ये एकच ठिकाण गोदावरी धामला बसू, बेटात बसू आणि मग तिथे निर्णय करू चला वळू गाई. जोपर्यंत गोरक्षण होत नाही तोपर्यंत आपली वनवन संपत नाही. कितीही मरमर करा, वनवन संपायचं असेल तर गायी वळणं. गायी म्हणजे इंद्रिय रूपी गायी, ह्या तर गायी आहेतच, याही गायींच्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन. पायपीट करणं महत्वाचं नाही. ऐका, आपला वेळ फार कमी आज. आपण नुसतं चालत राहणं महत्वाचं नाहीये. म्हणजे माझी गाडी फार टाकी फुल भरलेली डिझेलना, गाडी चांगली आहे, पण चालला कुठं आणि हेच गाव तीच गाव, याला काय महत्व आहे. उद्देश ठरवला पाहिजे की नाही. गाडी भरेल आहे, डिझेल आहे, ड्रायव्हर आहेत, रस्ता आहे, पण उद्देश काय. वनवन शांत व्हावे. खांदी भार पोटी भूक. कोणती भूक आणि कोणता भार. आजची गवळण कळण्याकरता माणसाचं अंतकरण भगवान श्रीकृष्णासारखं संतासारखं शुद्ध असेल तरच अभंग कळतो. नाहीतर अभंगातून कळतं, अभंग नाही कळत. विठ्ठल खांदी भार अभिमानाचा भार आहेत आणि पोटामध्ये सुखाची भूक आहे. काय सुख आहे खेळण्याकरता. भाऊ कधी खेळण्याकरता मनुष्य मोकळा पाहिजे आणि पुन्हा तृप्त पाहिजे. बरोबर आहे की मी म्हणतो ते अण्णा, बरोबर आहे का. एक तर माणूस मोकळा पाहिजे आणि पुन्हा तृप्त पाहिजे. मोकळा माणूस, आता पुढचं बोलू की मी आता. एक तर मोकळा पाहिजे आणि तृप्त पाहिजे, तेव्हा खेळामध्ये मजा आहे. अभिमानाचा भार बोजा डोक्यावर आहेत, पोटामध्ये सुखाची भूक आहेत, काय खेळण्यात मजा आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला. जिंदगी का सफर करना है तो प्रवास में बोझा कम रखो, आणि जिंदगी का स्वाद लेना है तो इच्छा कम रखो. आनंद मिळेल. आम्ही यात्रा केली ना, तर यात्रेमध्ये प्रवासामध्ये हिमालयामध्ये डोक्यावर बोजा घेऊन कोणी यात्रा करू शकत नाहीये. प्रवासामध्ये डोक्यावर बोजा नको आणि परमार्थामध्ये आत बोजा नको. कालचे कीर्तनामध्ये एक वाक्य मला फार आवडला, विजू पाटील. संसार चिंता रहित पाहिजे आणि परमार्थ चिंतनशील पाहिजे. या 7 दिवसामध्ये असे काही कीर्तन झाले,
म्हणजे एक एक वाक्य आपण जर अनुकरणात आणलं तर आपलं कल्याणच झालं. नाही तर मग कल्याण केल्याशिवाय पर्यायच नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळा याची सुख अरे म्हणतात. म्हणून गोपाळांचा तो प्रसंग आहे. धावा तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. गाई रक्षणा करता गो रक्षणा करता आपल्या इंद्रियांचं त्यांना अंतर्मुख करून ब्रह्माधिष्ठानावर एके ठिकाणावर बसून तुम्हा आम्हाला भगवान श्रीकृष्ण काला करणार आहे. विठ्ठल विठ्ठल मंडलिक वरदे हरी हरिनाम भगवान ज्ञानेश्वर सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नित्य स्मरणीय पूज्यपाद सबके प्यारे सबसे न्यारे सब में भरे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज. पूजनीय श्रद्धेय पीठाधीश्वर धर्मरक्षक असणारे पूजनीय महाराजांच्याही कृपाछत्राखाली वैकुंठवासी शिवगिरीजी महाराज, उदासी महाराज, सिद्धेश्वर महाराज, प्रगट अप्रगट सुप्त असुप्त चेतनेच्या आशीर्वादानं श्री क्षेत्र रामलल्ला प्रगट दिन महोत्सव तपपूर्ती 16 वर्ष 12वे तपपूर्ती 16 भगवान रामलल्लाने अत्यंत आनंदामध्ये सुंदरपैकी आजचा हा सप्ताह प्रभूचरणी आपण करत आहोत. आजचा शेवटचा दिवस, सप्ताहाचा काल्याचा दिवस. 7 दिवस खूप आनंद, खूपच आनंद, आनंदच आनंद. बाबांचं वाक्य आहे. आपण आला आनंदच आनंद झाला. या सुखात जा, सुखात राहा, देवाचं नाव घ्या आणि सुखात राहा. सात दिवस पंक्ती पण खूप सुंदर झाल्या, नाश्ता पण झालेल्या, नाश्ता झाला, दुपारची पंगतही झाली, संध्याकाळच्या पंक्ती खूप टोले जंग आणि खूप सुंदर पंक्ती झाल्या. कधी जिलेबी काय, कधी पोळी काय, कधी आमटी भाकरी काय. म्हणजे या ठिकाणी 7 दिवस खूप आनंद सोहळा पार पडलेला आहे. देहाचं भोजन अन्नदान आणि आत्म्याचं भोजन भजन चिंतन कथा झालेली आहेत. सुंदर कथा पार पडलेली आहेत. आणि ज्याने ज्याने पंक्ती दिल्या सर्वांचं नाम निर्देश आपण नंतर आमचे नियोजक सर्व तरुण मंडळी नंतर करतील. पण खरोखरच 7 दिवस पंक्ती खूप सुंदर झाल्या. आजही आपल्या गावातील निवृत्ती पाटील व किशोर रामचंद्र जावळकर या दोघांची पंगत आहे. आपण नंतर ते वाचू सर्व. खूप सुंदर 7 दिवस आनंदच आनंद झाला. कीर्तनही खूप सुंदर झाले, हरिपाठ झाला, काकडा झाला. आमची पानवीकर मंडळीचं खरोखर आपण टाळी वाजून अभिनंदन त्यांचं करूया. 7ही दिवस मुख्य चाल शरद महाराज, पिंटू नाना सर्वांनी केलेले आहेत. आणि काकडा पण ती तिथून येऊन पहाटे 4ला काकडा करणं म्हणजे हे काहीतरी पुण्याशिवाय तर नाही होत. अशा गोष्टी 2:30 वाजता उठून इथं येऊन काकडा करणं, 4 वाजता काकडा. सर्वांनी म्हणून काकडा झाला, हरिपाठ झाला आणि पंक्ती झाल्या. या ठिकाणी सुंदर जे आपण काम पाहत आहात त्या कामाबद्दल आपण न बोलण्यापेक्षा प्रत्येकाचा आत्मा बोलतो. इथं काम कसं चालू आहे, किती काम चालू आहे, आपण काय बोलणार आहे. आपण न बोलता आत्म्याने बोलावं, मनानेही बोलू नये, आत्म्याने बोलावं. आणि जे काम चालू आहेत प्रभूच्या इच्छेने काम चालू आहेत. मी सर्वांचं अभिनंदन धन्यवाद करतो. आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आहेत आदरणीय आपले सचिन भाऊ जगताप बेटाचे असणारे सचिव विश्वस्त आहेत, लक्ष्मण महाराज लगड, जनक नाना, कैलास महाराज दायडे, सतीश भाऊ शिंदे, भाऊसाहेब पाटील झुंजुर्डे, गायनाचार्य संतोष महाराज तोडे, नवनाथ महाराज साठे, दादा महाराज, शरदजी महाराज, पिंटू नाना, शंकर महाराज, मनोहर महाराज, काशीनाथ महाराज, अप्पा महाराज कलापुरे, विकास महाराज, प्रतीक महाराज, वैभव महाराज, निखिल महाराज, गोरक्ष, दलेंदर नागोडे व सहकारी मंडळी, पेटी मास्तर प्रकाशनाथ भाऊ विनिकरी महाराज, सर्वच मंडळी, सर्वच गाणारे पिणारे सर्वांचं वंदन करतो. इथं नेती मंडळी बसलेली आहेत. आता सर्वांचं नाम निर्देश करायला मला वेळ नाही आहे.
जे गोवर्धनगिरी महाराज आहेत, सर्व टाळकरी मंडळी, नेवासा, गंगापूर, श्रीरामपूर, कन्नड, वैजापूर, येवला, कोपरगाव, श्रीरामपूर, महाराष्ट्र भारत देश असे महाराज म्हणायचे काय बाबांचं वाक्य होतं. त्यांची आवलगावकरांची का खूप सुंदर मोठी पंगत झाली. काल सकाळी पंगत त्यांची झाली आवलगावकर भजनी मंडळांची, संध्याकाळी आपले ज्ञानदेव अण्णा आणि दुसरे भाऊसाहेब पाटील दोघांची पंगत झाली. मी पुनश्च एकदा सर्वांचं वंदन धन्यवाद करतो. दोन्ही पत्रकार रवी भाऊ, त्याच्यानंतर काका भाऊ आणि अरुण भाऊ रोठे, सर्वांना वंदन करून आता आपल्याला या काल्याचा प्रसंग पाहून लवकर कीर्तन संपवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक 10 मिनिट आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांचं असणारं सत्कार करून आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी लोकार्पण सोहळा आपण करून इथं आलेलो आहोत. खरं म्हणजे ग्रामस्थांनी मान्य केलं, पंचकृष्णाने मान्य केलं. जर डोम नसता तर इथं बोंब मारली असती का? म्हणजे हे जे काम झालं महाराज, किती वारा आला किती पाऊस आला तरी सुद्धा असं भक्कम काम आपले आमदार बोरणारे सरांनी केलं. भक्कम माणूस आहे आणि पेटाचा माणूस आहे. गुरुवर्य नारंगिरी महाराजांच्या शेवटच्या वेळेला ते तिथं जवळ होते आणि आपले गुरुबंधू आहेत आणि ते आमदार बी झाले आणि विधान भवनामध्ये मुख्य स्थानावर बी जाऊन बसले. आपल्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे सरांचा. ते आज इथं येणार होते पण त्यांचे बंधू आले. खरोखर खूप सुंदर काम झालं. दोन्ही कोण दोन पुन्हा साईडनं हे पंखे झाले, किचन शेड झालं, वॉल कंपाऊंड झालं, तर गोशाळेचं हे काम चालू आहे आणि अजून काम बाकी आहे. आणि सर्व काम पाहणारे हरिभक्तपरायण पांडुरंग पवार साहेब, त्यामध्ये बाळासाहेब अण्णा कोकले असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, किंबहुना आपले ज्ञानदेव अण्णा असतील. मी खरं सांगतो इथं आता चॅनल चालू आहे. माझं जे वाक्य आहे ते भगवंताला स्मरण मी बोलत असतो. सप्ताहामध्ये सुद्धा विशुदादा मी काही पाहिलं नाही आहे. पंक्तीचं नियोजन आमचे बापू वाकडे असतील, अप्पा ताते असतील, त्यांनी पंक्तीचं नियोजन त्यांनी केलं. मी कोणालाही फोन केलेलं नाही आहे तुम्ही पंगत द्या म्हणून. दुसरी गोष्ट, मंडपाचं काही काम पडलंच नाही. साऊंड सिस्टम अप्पा तात्याने फोन केला तर आमचे अप्पा शास्त्री महाराज, त्या दोघांनी आमचे तोगे महाराजांना लावलं. म्हणजे तोगे महाराज बी नवीन, मंडप बी नवीन, आम्ही नवीन, तुम्ही नवीन, दिने दिने नवम नवम असं काम चालू आहे. लाइटिंगचं काम आमचे जगुंदाना त्यांनी पाहिलं. सर्व काम प्रभूंनी करून घेतलं. आज आपल्याला हा पाठीमागचं जे बॅनर आहेत आपले राहुल भाऊ मेगडे असतील किंवा राजू सर आणि त्यांची पूर्ण टीम शनी भक्तांनी पाठीमागं जर तुम्ही तो प्रसंग बघितला तर खरोखर याच ठिकाणी भगवान राम लल्ला मारीश मामाच्या मागं लागले होते बरं का. आणि शेवटी मायावी ते मारीच ते गुप्त व्हायचं, राम मागं राहायचे. जिथं जिथं ते मारीच थांबलं त्या ठिकाणी गावाला नाव ठाण पडलं. भामाठाण, नागमठाण, मातुलठाण हे त्याचं नाव आहे. भावार्थ रामामध्ये त्याची ओवी सुद्धा आहे. म्हणजे आपलं गाव आजकालचं नाही, त्रेतायुगापासून हे मोठं प्रेमाचं गाव आहे. ते देवगाव आहे, नेवळगाव, काळेगाव पूर्ण भाग्याचं गाव आहे. आणि तो प्रसंग पाठीमागं चित्रीकरण जे राजू सरांनी केलं, म्हणजे संकल्पना आमची आणि त्यांनी ते पूर्ण केलं. त्यामुळं आणखीन खूप आनंद आला. जो कोणी इथं आला तो प्रसन्नता आणि आनंद घरी घेऊन गेला. तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद, तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद, तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद. लादलो आनंद प्रेम सुख, तुका म्हणे हा तो संताचा प्रसाद. हा संतांचा प्रसाद आहे. या डोममध्ये पूर्ण परंपरेचे फोटो लागलेले आहेत, अजून बी लावायची आहे.
आणि कुठंच लक्ष्मणजी महाराज कुठंच कोणत्याच ठिकाणी अजून कोणाचं नाव नाही आहे, हे विशेष आहे भाऊराव भाऊ. कुठंच नाव नाही आहे. 1 कोटीपर्यंत काम झालं असेल पण कुठंच अजून नाव नाही आहे. हे बी रामाचंच नाव आहे. आणि म्हणून वेळ झालेली आहे. चला आपण आता कुठं जायचं असं आता मी भगवान कुठं प्रगट झाले कसे आले हे बोलण्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता डायरेक्ट त्यांना गोकुळामध्ये आणतो. विठ्ठल विठ्ठल भगवान अगोदर प्रगट मथुरेमध्ये झाले आणि नंतर गोकुळामध्ये आले. श्वासांना खरं सांगा, भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आणले की आले? तुमचं काय मत आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आणले असं आपण जरी म्हटलो तरी परंतु महाराजांची भाषा गोकुळाशी आले ब्रह्म अव्यक्त चांगले, ब्रह्म अव्यक्त चांगले, ब्रह्म अव्यक्त चांगले, गोकुळाशी आले अव्यक्त चांगले, अव्यक्त चांगले, ब्रह्म गोकुळाशी परमात्मा गोकुळामध्ये आलेले आहेत. आणि आल्यानंतर परिणाम काय झाला? भगवंताला पाहण्याकरता अनेक गोपिका येऊ लागल्या. महाराज एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. भगवंताला पाहण्याकरता बऱ्याचशा गवळणी कामामध्ये गुंग होत्या. तर बाकीचं म्हणजे हे गवळणी तू काय काम करते? चल भगवंताला पाहण्याकरता. सजनी आजी देखो नंद केला, आज देखो नंद केला, आज देखो नंद केला, आज देखो सजनी काय कामात गुंतली? रामाला पाहायला चालला. फार मार्मिक गवळण रे महाराज. सजनी आजी देखो, उद्या नाही आजी. भगवान वर्तमान काळामध्ये, भगवान भविष्यात नाहीये, भगवान भूत नाहीये, भूत आम्ही आहे. भगवान भूत नाही, भगवान भविष्य नाही, भगवान वर्तमान काळ आहे. भगवानच सांगतात सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. सर्वथा वर्तमानोपी गुळम वर्तते. विठ्ठल विठ्ठल गुळ खाल्ल्याशिवाय भजन रंगत नाही. रात्री असं भजन रंगलं म्हणे दादा, असं भजन, असा आनंद आला आणि चहा फिक्का आला, गेलं भजन. तुमचे पूजनीय गुरुवर्य महाराज श्री सबके प्यारे सबसे न्यारे सब में भरे. कधी पाणी पिले नाही, कधी गुळ खाल्ला नाही, कधी काय नाही, अशी रंगायचे महाराज. बरं का. असो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर लहानचे मोठे लवकर झाले. टाईम झाला म्हणून लहानचे मोठे झाले. आणि मोठं करण्याकरता पूर्ण योगदान यशोदा मैयाचं आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. यशोदा म्हणजे भक्ती आहे. फोटो खाली ठेवा ना, तो फोटो खाली ठेवा व्यवस्थित. यशोदा म्हणजे भक्ती आहे. भक्तीच्याच मांडीवर भगवान श्रीकृष्ण आता परमात्माचं चिंतन वाढत असतं.
यो नंद परमानंद यशोदा मुक्ती गेहिनी. परमानंद तो नंद. ऐका, नंद व्यक्ती नाहीये. नंद बाबा व्यक्ती नाहीये, व्यक्तित्व आहे. ज्यांच्यापाशी 1 कोटी गाई असेल ना त्याला नंद ही पदवी होती. मुख्यमंत्री पद ही व्यक्तित्व व्यक्ती नाहीये. ते पद म्हणजे व्यक्ती हे नाही, व्यक्तित्व नाहीये. 1 कोटी गाय ज्यांच्याकडे ते असणारे नंद बाबा. आज पूर्ण कीर्तन गायीवरच होणार आहे. जवळ आमच्या समोर एक जालूभाऊ गोरक्षक लाडगाव आणि बरेचशी मुलं इथं आलेली आहेत. खरं म्हणजे आम्हाला सार्थ अभिमान आहे की 1 महिनाभर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास त्या मुलांनी रविभाऊ त्यांनी कपड्याला गंध लावला नाही, पायात चप्पल घातल्याने केवळ गोमाते करता तिथं आज हजर आहे. नुसतं बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. सांगू वांगीन वडाला वांगी. गोमाता हे बरोबर आहेत, पण कुणाकुणापाशी गायी आहेत आणि किती आमच्यावर गायीवर प्रेम आहेत त्या. गोपाल 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 नाव भगवंताला का पडलं? ते गायी रक्षण करायचे म्हणून त्यांना गोपाल नाव पडलं. मी सांगत होतो परमात्मा गोकुळामध्ये आले आणि आनंद झाला. वाढू लागले, खेळू लागले. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चारण्याचं निमित्त करून वनामध्ये आलेली आहे. ते वन कोणतं? त्या गायी कोणत्या? ते भूक कोणते? वनात जाणं आणि भानाभाना फिरणं नाहीये. ते वन अर्थात जोपर्यंत ही इंद्रिय आपले अंतर्मुख होत नाहीये तोपर्यंत खास श्रीकृष्णाचं दर्शन होत नाहीये. आणि अर्थात काला मिळत नाहीये. इथं दहीहंडी टांगलेली आहे. त्या हंडीमध्ये लाही आणि दही आहे. हरी नामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. विजयदादा कितीही जग पुढं गेलं पण त्या जगाला मडकं केल्याशिवाय ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कारण मेल्यानंतर शेवट दिवशी काय लागतं? मडकं लागतं. आणि काल्याच्या दिवशी सुद्धा काय लागतं? मडकं लागतं. म्हणून मडक्याने लय मडकू नाही लय. मडक्याने लय मडकू नये. कारण एक दिवस फुटणारच आहे आणि फुटलं तरच लाही मिळेल. शरीर एक मडकच आहे. शरीर मातीचं आहे. या मातीच्या शरीराकडून खूप भजन चिंतन करून आनंद मिळेल म्हणजेच काला आहे. त्या गोपाळांनी पाहिलं की जर तुम्हाला काला पाहिजे असेल तर तुम्हा आम्हाला गायी वळल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ते म्हणतात हे गोपाळांनो चला आपण गायी वळू. अभंगाचं पहिलं चरण. गाय
बैसो जेवू एके ठाई. ऐका, रोज आम्ही 19 मुखाने भोजन करत असतो. प्रत्येकाला 19 मुख आहे. देहाचं भोजन आणि आत्म्याचं भोजन, मनाचं भोजन, बुद्धीचं भोजन. मनाचं भोजन आहे संकल्प विकल्प करणं. आत्म्याचं भोजन आहे निर्विकारता, निर्विषय असणं आत्म्याचं भोजन आहे. बैसो जेवू एके ठाई. ऐका, आता बहुतेक माणसं काही ठिकाणी बसून भोजन करत नाही. का तर वेळ नाही, खायला वेळ नाही. म्हणत महाराज विषय झाला की खायला वेळ नाही माणसाला. आतापर्यंत होतं मरायला वेळ नाही, आणि आता खायला वेळ नाही आहे. उभ्या उभ्या खातात. खातो जेवतो ते न लगेचे अंगी. खातो जेवतो ते न लगेचे अरे ते उद्वेगी संसाराचे. खातो जेवतो ते न लगेचे अंगी. संत महात्मे भजन चिंतन करून त्या इंद्रियाला एक अंतर्मुख करून, अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुःखी. मला एक भजन फार आवडलं. जो व्यक्ती, जो महात्मा, संत महात्मा, साधू तो आहे की ज्याने पूर्ण इंद्रिय वृत्ती, मनोवृत्ती, इंद्रियांचा पूर्ण अंतर्मुख करून भगवान श्रीकृष्णाला, रामजीला हृदयामध्ये बसून त्या मस्तीमध्ये मस्त राहून मस्ती करतात. मस्तीत राहणं वेगळं आणि मस्ती करणं वेगळं. तो म्हणतात ना, घ्या मस्ती करून. मस्ती नका करू राजेभाऊ, मस्तीत राहा. मस्त राम मस्त में आग लागो. पुढचं पाठ आहे ना, आग लागो बस्ती में. दोडे सर, कधी चिंता करायची नाही, टेन्शन करायचं नाही. जे होईल ते होईल. सांगू तुम्हाला, टेन्शन सोडणं म्हणजे संसार सोडणं आहे. आम्ही टेन्शन धरून बसतो आणि मी सोडलं म्हणतो. ऐका, गुरुवर्य सद्गुरू पूजनीय महाराज 110 वर्षाच्या वयामध्ये कोण नाचतो? पीटी मास्तर खरं सांगा, म्हातारा माणूस नाचितो का नाचतो? कैलास महाराज, म्हातारा मनुष्य नाचितो. मला खायलाच देत नाही, मला वेळेवरच देत नाही, दवाखान्यात देत नाही, अजून काय काय सांगा मला. नाचितो पण पूजनीय महाराज काय त्यांचे ते गवळण. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा कान्होबा जय हो. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. अजून अंगावर शार येतात पाहुणे. काय ती माठोत, काय ती काठी, काय तो फेटा. घड्याळ पाण्याची पद्धत महाराजांची. पर्या किती वाजले रे, कोणतं गाव आहे रे, सांगू. ही मस्ती महाराजांची होती आणि तीच मस्ती तुमच्या आमच्यात यायला पाहिजे. आणि ती येण्याकरता आम्हाला गायी वळल्या पाहिजे.
आमच्या गायी कुठेही जातात महाराज, त्यांना पायखूट लागत नाही, त्यांना काही लागत नाही, कुठेही धावतात. गुरुवारी महाराजांसारखी मस्ती पाहिजे असेल तर चला वळू गाई बैसो जीव. पूजनीय महाराज, मुझे मेरे मस्ती कहा लेके आए, मुझे मेरी मस्ती कहा लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके ये मेरी मस्ती कहाँ लेके आए, ये मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, कहाँ लेके आए, 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 यहाँ लेके आए, कहाँ लेके आए, यहाँ लेके आए, ये मेरी मस्ती कहाँ लेके आए, ये मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मुझे मेरी कहाँ लेके आए, यहाँ लेके आए, कहाँ लेके आए, वहाँ लेके मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए. खरं सांगा, मूर्तीचं दर्शन करून कोणाला आनंद वाटला नाही बरं. मूर्ती दर्शन करतो तरी आनंद वाटतो, तर प्रत्यक्ष कृष्ण भेटले तर तेव्हा काय होईल. अभी नहीं तो कभी नहीं. म्हणून मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. वनवन नको असेल तर हे काम करा. चला वळू गाई बैसो जेवो एके ठाई. आम्ही आतापर्यंत वनवन फिरलो, वनात फिरलो, पायपेट केली, अभंगाचं
भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी माग फिरले, बहु केली वनवन. मला वेळ कमी पडला आज. राम वानर घेऊन फिरले. रामजी त्यांनी वानर सांभाळले आणि भगवान श्रीकृष्णांनी काय सांभाळलं? कोण मला तंबाखू? भगवान श्रीकृष्णांनी गायी सांभाळल्या, रामजीने वानर सांभाळले. सर्वात महाराज खतरनाक आहे म्हणजे वानर सांभाळणं. पण आमचे रामजी फार सरळ आहे. पूजनीय महाराज सांगायचे की राम कळल्याशिवाय कृष्ण कळणार नाही. तुम्ही रामाचं तुम्ही उलटं नाव जरी घेतलं तरी तरुण जाशाल. राम म्हणला नंतर मरा म्हणा, पण मरा मात्र. रामाच्या नावात एकही असणारं वाकडं तिकडं अक्षर नाहीये. रामा एकदम सरळ आहे. मुकुंदा असं करून बघ बरं, कृष्णा नाव उलट म्हणून पाहा तुम्ही. कधी उलट म्हणा बरं, कृष्ण नाव उलट करून पाहा ना. जो म्हणेल त्याला ₹1 बक्षीस देतो खास. कृष्णा बोलून बघा, बोलतो जन्म नाही महाराज. राम किती सरळ आहे, राम किती सरळ आहे. सरळ बनल्याशिवाय कृष्ण कळणार नाही. गनिमत रामाने लंकेमध्ये वानर नेले, नर नेले असते तर फुटले असते. रावणाने सोनं देऊन खाऊ शास्त्री महाराज, पण वानर हे निष्प्रह आणि निष्कलंक भक्त असल्यामुळं विको कमी करा देवा. आणि रामाने वानर असणारा वानरांचा संग केला. भगवान श्रीकृष्णाने गायी वळल्या. पाय पेटे झाला शेण, बहु केली वनवन. वनवन केली. वनवन नको असेल, वनामध्ये दुःख आहे, तहान आहे, तहान लागली, भूक लागलेली आहे. पाय पेटे झाला शेण, शेण नको असेल तर एका ठिकाणी बसावं लागेल. भाग गेला, शेण गेला, अवघा झाला आनंद. आनंद मिळेल भगवान कृष्णाच्या संगतीमध्ये. आणि म्हणून ते गोपाळ म्हणतात, अरे जर खांद्यावर भार असेल आणि पोटामध्ये भूक असेल तर काय खेळात सुख आहे. अभंगाचं 3य चरण. खांदी भार पोटी सुख, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी सुख, खांदी भार पोटी सुख, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक. याचे सुख, काय खेळा याचे सुख, बहु केली वनवन, बहु केली वनवन. काय खेळा याचे सुख, काय खेळा याचे सुख, केली वनवन, बहु केली वनवन. खांदे भार पोटे भूक, काय खेळा याचे सुख. भजन करून माणसाने तृप्त बनावं. पोटाची भूक कधीही तृप्त होणार नाहीये. फिरत स्नेह मगन सुख आपने, फिरत स्नेह मगन सुख आपने. फिरत स्नेह मगन सुख आपने, स्नेह मगन सुख आपने. नाम प्रसाद सपने मंगल भवन
मंगलहारी प्रभु सुदर्शन अजिर बिहारी मंगल मंगलहारी प्रभु सुदर्शन अजिर चिंतनीचे झाले न लगे अन्न पाणी तुका मने मने समाधान कृष्णाच्या सुखे भूक नाही तान सदा समाधान सकळांचे खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख म्हणून पोटामध्ये तृप्ती पाहिजे असेल आणि अभिमानाचा भार बोजा नको असेल तर भगवान कृष्ण बरोबर जायचं आहे. मनाची धाव इंद्रियाची धाव आपल्या विषयाची धाव विषय तो त्यांचा आमचा काय त्यांचा नका पाहू. आमचं काय आम्ही आमचं पाहत नाही. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सर्वात जगात ज्ञानी तो आहे की ज्याला स्वतःची चूक कळते. सर्वात ज्ञानी जर कोणी विचारलं का सर्वात ज्ञानी कोण ज्याला स्वतःची चूक कळाली तो सर्वात मोठा ज्ञानी आहे. चूक स्वतःची कळावी. 10 माणसं प्रवासाला निघाली. मध्ये नदी लागली गोदावरी लागली. नावेमध्ये बसले आणि पलीकडे गेले. एक जण म्हणे यार आपले 10 माणसं बरोबर मोजून पहा म्हणे माणसं 10 आहेत का. तर प्रत्येकाने सुरुवात केली 1 2 3 4 ते बरोबर ते 9च भरायचे. ते 10 तिने मोजलंच नाही. अरे मोजणारा तो कधी मोजितच नव्हता. कधी जर मोजणाऱ्याने मोजलं तर लय लोक मला हुशार होतील. लय प्रमाण देऊ मापानी गोनी तुका म्हणे रिते दोनी तुका म्हणे रिते दोनी तुका म्हणे रिते दोनी माप आणि गोनी तुका म्हणे रीते दोन्ही. तुम्ही कधी पाहिलं का ते पायली भर जेवली म्हणून. पायली कधी जेवत नाही आणि गोनी कधी जेवत नाही. माप म्हणजे आम्ही आणि गोनी म्हणजे तुम्ही. माप आणि गोनी तुका म्हणे रीते दोन्ही. दोन्ही रिकामी असतात. गोनी कधी मोकळीच होणार आणि पायली कधी मोकळीच राहणार. म्हणून अंतकरण भरून प्रेम पाहिजे असेल तर महाराजांचं सांगणं आहे गोपाळांचं की आता आपण धावा म्हणजे देवाच्या मागे लागा. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे दावे तुका म्हणे दावे तुका म्हणे दावे तुका म्हणे दावे
विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरे जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय विठो विठोबार कुमाई जय जय विठोबारी जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय 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 हरि विठोबार कुमाई ओ जय जय
जय विठोबा रखुमाई पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान महाराज की नारायण की बोल रे भाई सब संतन की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा गंगागिरी महाराज की जय नारायण महाराज की रामचंद्र भगवान की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धावे मग अवघे बरवे 1:15 वाजला मग अवघे बरवे हो केले वन वन पाय पिटी झाला शीन. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आपण हा प्रसंग बघितला. तर बालपण भगवंतांनी जे गोकुळामध्ये केलं अर्थात बाललीला केली तो प्रसंग पाहून दहीहंडी फोडायची आहेत आणि कालाप्रसंग कालाभंग म्हणून त्यानंतर 10 मिनिटामध्ये आपल्याला योगदान ज्यांनी केलं तर सत्कार करून थांबायचे आहेत. मोठ्या प्रेमाने भगवंतांनी जो बाललीला गोकुळामध्ये केली कोणत्या प्रसंगाला गेली म्हणाल तर रांगत रंगनी चोरी तोलोणी दावणी धरती गवळणी ओ धावणी धरती गवळणी बांधिती करणी देती गाराणी बांधिती धरणी देती घराणी यशोदे साजनी यशोदेचा धनी आताई दूध बक्षोनी तमाल नीले नवल केले साजनी कृष्ण परतुनी माते नावा कृष्ण परतुनी माते नावा कृष्ण रांगत रंगणी चोरी तोलोनी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी. गाराणी आता एकच सांगतो आणि बंद करतो म्हणजे पाठीमागा गोपाळ उभे आहेत काठी घेऊन दहीहंडी फोडण्याकरता मला मारण्याकरता नाही. रांगत रंगणी चोरी तोलोनी ऐका भगवंतानी रांगतानी लोणी चोरलं का नाही. रांगताना आम्ही काय चोरीतो बरं बहुतेक रांगताने कोणी बल्ब चोरीतं कोणी पेट्रोल चोरीतं कोणी आरशी चोरीतं काय काय आमच्या चोऱ्या काय आमचे पोरं काय आमचे सोंग. अरे राम 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 याला एकच कारण आहे आम्ही पोराला रांगू देत नाही. दादा भाऊ जुन्या काळामध्ये पोरं खूप रांगायचे त्यांचे गुडघे फुटायचे त्यांचे कोपरं फुटायचे. आता त्यांना ते हात मोजेन पाय मोजेन तोंड मोजे नाही तोंड मोजे नाही आनंद होता प्रिय माणूस. भगवंतांनी रांगतानी लोणी चोरलं लोणी चोरलं घर पाहुणे एकांताचं घर पाहून भगवंतांनी लोणी चोरलं. लोणी चोरलं भगवंताची तक्रार घेऊन प्रत्येक यशोदा याची मैयाकडे मैया कृष्णाने खोडी केली कृष्णाने लोणी चोरलं कृष्णाने मटके फोडले. भगवंताकडं रोज खोडी यायची चक्र मैयाकडं कृष्णाची खोडी येणे माझी कवाड उघडेले येणे शिंके व तोडिले. पण भगवान श्रीकृष्णाची तक्रार मैयाने कधी नोंदून लहानपणी घेतली नाही.
ती उलट त्यांना म्हणायचे बाई माझं बाळ तसं नाही, तुमचं तसं असेल. माझं बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने, दिसते गोजिरवाणे, दिसते गोजिरवाणे. काय सावळा गे चिमणा माझा गे, सावळा गे, सावळा चिमणा, ही लाडाची भाषा आहे शास्त्रीची. माझा चिमणा सावळा. आम्ही म्हणत नाही का सोन्याची काडी, कशाची काडी, ती नंतर तांब्याची निघती. सावळा गे चिमणा माझा गे, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे, राम दरबारच्या नारी. नाही इथल्या नाही, सर्व गोकुळवाशी ती मैयाक सहज विनोद करायची. अशा प्रकारे रोज खोडी करायचे. भगवंतांनी एक दिवस सहज एक लीला केली. मातीचा खडा खाल्ला. पिटी मास्तर एक मातीचा खडा खाल्ला आणि ती बळराम दादांनी कागाळी केली. सांगितलं मैया आज कृष्णाने माती खाल्ली. प्रमाण नका देऊ, आता वेळ कमी आहे. माती खाल्ली. मैयाने पाहिलं की माझं पोरगं माती खातं. स्वयंपाकाचा गॅस बंद केला महाराज योगेश भाऊ. तेव्हा गॅस नव्हता. चूल बंद केली, कमराला पदर कोसला आणि रागा महाराज कृष्णापाशी आले. कृष्णा माती खातोस तू? माती खातो म्हणून यशोदा मैयाने कृष्णाला खूप मारलं. आणि भगवान म्हणतो, कृष्ण म्हणतो, आई मज मारू नको गे, आई मज मारू नको गे, आई मारू नको गे, आई मज मारू नाही खादली मी माते, नाही खादली मी माती, आई मज मारू, आई मज मारू, आई मज मारू रे, आई मज मारू. आई मारू नको, मी माती नाही खाल्ली. नुसती माती खाल्ली दादा तर कृष्णाने मार खाल्ला. आताची कृष्ण काहीही खातो. नुसतं कृष्णच नाही, नंदबाबाही खातो. नंदबाबाच नाही, यशोदा बी खाते. सारेच खातात. आणि सांगायला गेलं तर त्यांचं डोकंही खातं. पुन्हा चांगला आहार पाहिजे, सात्विक आहार पाहिजे. आणि सर्वात उत्तम आहार गाईचं दूध उत्तम आहार आहे, शुद्ध आहार आहेत. आणि गाईचं दूध आम्ही न पिल्यामुळं आमची बुद्धी बिघडली म्हणून वनवन आहे. बहु केली. वनवन नको असेल तर कृष्णाने माती खाल्ली म्हणून कृष्णाने मार खाल्ला. अशा अनेक खोड्या भगवान श्रीकृष्ण करतो. तर खोड्या सांगायला गेल्या तर खूप वेळ लागेल. आता खोडी बंद करू तेव्हा कीर्तन बंद होईल. म्हणून भगवंतानी खोडी बंद करत नाहीये. यशोदेने हाणून पाहिलं, बोलून पाहिलं, मारून पाहिलं. कृष्ण काही ऐकत नाही. सांगितलं कृष्णा तू आता सुद्धा वागत नाही. मला म्हणजे तू आता कनी गावात नको, शाळेत जाती. शाळा म्हणजे अरे तुम्ही तुम्ही या, आम्ही येतो. आता महाराज म्हणायचे, येतो हो आम्ही येतो, तुम्ही या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सकाळी उठले, स्नान संध्या केली. यशोदेने कृष्णाला तयार केलं. हातामध्ये काठी दिली, काळी घोंगडी दिली, डबा दिला. कोण मला फोन दिला?
भगवान परमात्मा सकाळी निघाले, गोधने चारवया जातो शारंग, शारंग पाणी गाई चरतोय. गाई चरायला ते वनात गेलेले आहेत आणि वृंदावनामध्ये गाई चरतात आणि इकडं गोपाळांनी सुंदरपैकी खेळ मांडला. अबक दुबक तिबक बोला त्रिभुवन खेळ मांडू, अबक दुबक तिबक बोला त्रिभुवन खेळ मांडू, अबक दुबक तिबक बोला त्रिभुवन खेळ मांडू, अबक दुबक तिबक बोला त्रिभुवन खेळ मांडू. खेळ विटे दांडू बोळा खेळ विटे दांडू, खेळ विटे दांडू बोळा खेळ विटे दांडू. खेळ पबजी खेळून सारेच खेळले. भगवान खेळ खेळले, खेळता खेळता थकले, 1:30 वाजलेले आहेत. सांगितलं गोपाळांनी, चला वळू गाई, बैसो जेव, आता आपल्याला जेवायचं आहे, प्रसाद घ्यायचा आहे. पण अगोदर दहीहंडी फोडायची आहे, काल्याचा अभंग होईल, आरती होईल, त्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. जरी 1:30 वाजला असला तरी आपल्याला एक 10-5 मिनटं थांबावंच लागणार आहेत, कारण आता त्याशिवाय पर्यायच नाही आहे. खूप लांबून लोक इथं आलेले आहेत. सर्वांचं मी मनापासून धन्यवाद, वारंवार प्रणाम करतो. प्रभू स्वरूप समजून मला वाटलं होतं आजही लोक कमी येतील, कालही वाटलं कमी येतील, पण आता कमी इथं कमीच नाही. आता कमी गेली नांदायला म्हणे. आता तिथं राम आहेत, हंस के बोलो हंस के बुलाया करो, ये राम दरबार आपका है, आया जाया करो. एक भजन घेऊ, त्यानंतर आरती होईल. एक आपल्याला सूचना करायची आहे. हा माझ्या डोक्यात आहे ना ते सप्तकोशी, अजून कीर्तन मोडलं नाही आहे. जय विजूदादा, सप्ताह कमिटी, सप्तकृषी. आता सप्तकृषी म्हणजे सर्व 7 गावे इथं माणसं आलेली आहेत. आपल्याला तयारी करायची आहे, रान मोजायचं आहेत आणि तयारी करायची आहे, वर्गणीला बी तयारी करायची आहे. आपण 1 मिनिट एक भजन घेऊ, त्यानंतर सूचना होईल, मग आपल्याला उठायचं आहे. या ठिकाणी श्री माजी सभापती अविनाश पाटील गलांडे साहेबांनी यांच्या माध्यमातून पुढील कामे, एक डोम शेडमध्ये मंडप शामियाना कापड देणार आहेत. या मंडपाच्या अगदी खाली म्हणजे तापू नये म्हणून शामियाना मंडप त्यांनी देण्याचं कबूल केलं. पण त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. 10 लक्ष पेवर ब्लॉक काम झालेले आहेत. आपण समोर जे पाहिले ते काम त्यांनीच केलेलं आहे. धोत साहेब यांच्या निधीतून 5 लक्ष रुपये काम त्यांनी, मागं 4 लक्ष रुपये निधी खडीकरण या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. या ठिकाणी आपल्याला श्री सोपान पोपटराव पाटील दळे यांची, श्री संजय रामनाथ पाटील भराडे, श्री बाबासाहेब नानासाहेब पाटील दळे, श्री भगवान पुंजारी भराडे यांची पुढील वर्षाची काल्याच्या पंक्तीमध्ये त्यांची मागणी आहे. जशी प्रभू कृपा करेल तसे होईल. त्यांची मागणी आहे. मूर्तीभाऊ म्हणले आम्हाला ही पंगत आम्हाला कायमची असू द्या, जशी प्रभू इच्छा करतील त्यांची ती मागणी आहे. आणि या ठिकाणी सुंदर काम चालू आहेत. पुढच्या एकादशीला 3 दिवस अखंड रामनाम जप होणार आहेत आणि त्याकरता सिस्टम पाहिजे. म्हणजे भास्करराव त्यांनी 11,000 रुपये मिसकर करता दिलेले आहेत. गणेश भाऊ ते मोठं मशीन घेऊन देणार आहेत. अजून असणारे साऊंड बाकी आहे, माईक बाकी आहे. अण्णासाहेब नेमाने यांनी 11,000 रुपये सिस्टीम करता दिलेले आहेत. त्यांचाही धन्यवाद करतो. अनेकांचं योगदान माझ्याकडून पूर्ण उल्लेख होणार नाही आहे. म्हणजे कृष्णभाऊ किंवा आपण दोघं वाचून दाखवतील. पण एक भजन घेऊ,
त्यानंतर आपल्याला आरती करून म्हणजे टाळकरी खाली बसतील, कारण सकाळपासून मिरवणूक झाली तर फुगड्या खेळले, आता 1:30 वाजला, खूप ते टाईम आणि त्यांनी साधना केली. एक भजन घेऊ, त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे. सर्वांचे हात वर करून राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 राधे गोपाल राधे गोविंद गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे 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 वृंदावन में राधे राधे वृंदावन में राधे राधे राम दरबार में राधे राधे राम दरबार में राधे राधे तीर में राधे राधे धाम में राधे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हे बघा, आरती दहीहंडी फोडण्यात येईल, त्यानंतर 5 मिनिटं एक सूचना होणार आहेत, मग आपण उठायचं. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय शिंके लाविले दुरी होतो तिघाचे निवडे वारे दोहीकडे मुख पसारो निगडे भातीच्या दारादारी दोन्हीच्या कोपरी वारे दोहीकडे मुख पसारो निगडे तुका मयाची डोका ऐने मुले दे तुका दोन्ही वारे दोहीकडे मुख पसारो निगडे हे धरला कृष्ण म्हणी अवघाजने राज काला वाटू एक वेगळा वैष्णविका सत्रपा बापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला हे काला वाटू एक वेगळा वैष्णविका सत्रपा अनुपा म्हणी भूमंडळी आम्ही बळी विरत काला वाटू एक वेगळा वैष्णविका सत्रपा